आळंदी नगर परिषदेचे म्हणजे आळंदीमधलं वाहनतळ पार्किंग 4 चाकी 2 चाकी याचं जे काही वाहनतळ आहे ते आज वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. आणि ते आज सापडलेलं नाही आहे, तिथे अनेक वर्षापासून जवळजवळ 20 वर्षापासून प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय मंडळी. आता नगर परिषदेने काय केलं की ही जी काही वसुली आहे वाहनतळाची ती वसुली करण्यासाठी काही कर्मचारी नेमले, काही कॉन्ट्रॅक्टर नेमले आणि या लोकांना ती वसुली करण्याचं काम दिलं गेलं. परंतु मंडळी झालं काय की ही वसुली करता करता असं एका मीडियाच्या काय म्हणतात ना त्याला व्हिडिओमधून असं निदर्शनास आलं की हे वसुली होते परंतु त्याची पावती या वाहनधारकाला दिली जात नाही. म्हणजे इथे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतो आणि त्यामुळं काय झालंय की नगर परिषदेचं या वाहनतळातून येणारं जे काही उत्पन्न आहे ते अतिशय कमी झालेलं आहे, ते अतिशय घटलेलं आहे आणि तरीही नगर परिषदेच्या लक्षात ही गोष्ट येत नाही, याचं मात्र नवल वाटतं मंडळी. आता नेमकं प्रकरण काय आहे, नेमकं हे तिथे काय चालतं ते पाहण्यासाठी आपण आता हा व्हिडिओ बनवतो आहोत. तर मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी आज सत्य घटना पाहणार आहोत, या सत्य घटनेचं नाव आहे आळंदी वाहनतळातील लुटमार. चला बघूया नेमकी ही लुटमार कशी होती ती. नमस्कार, नेहमीप्रमाणे मित्र आणि मैत्रिणींनो, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा. अनेक या आळंदीच्या विषयावर आळंदीमध्ये होत असलेले जे काही बेकायदेशीर कृत्य आहेत या कृत्यांवर मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत याच चॅनलवर, ते नक्की पहा मित्रांनो. त्यापैकी हा एक व्हिडिओ आळंदीतला जो काही भ्रष्टाचार आहे किंवा बेकायदेशीर जी काही कृत्य चालतात माऊलींच्या नावाखाली त्यापैकी हा एक व्हिडिओ. तर मंडळी चला आता जाऊया आळंदीला. आपण आळंदीतील त्या वाहनतळामध्ये गाडी पार्क करू आणि माऊलींचं दर्शन घेऊ. नेमकं तिथं काय घडतं कसं घडतं याची उत्तम बातमी आपल्याला समजून जाईल. साधारणतः 20 ते 25 वर्षापूर्वी म्हणजे भाविकांच्या सोयीसाठी जे काही भाविक येतात, कारण आता अलीकडे काय झालेलं आहे की म्हणजे 20 वर्षापासूनच तो प्रकार झालेला आहे की प्रचंड प्रमाणामध्ये देवाकडे लोक वळायला लागलेले आहेत, लोक भाविक जास्त झालेले आहेत. त्यामुळं त्यांचे जे काही 4 चाकी 2 चाकीने येणारी जी काही मंडळी आहेत माऊलींच्या दर्शनासाठी त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे. म्हणून नगर परिषदेने आळंदी नगर परिषदेने काय केलं की इंद्रायणीच्या काठी एक पार्किंग बांधलं, म्हणजे वाहनतळ बांधलं. आता तिथून काय होतं की अगदी जवळ म्हणजे समाधी वगैरे हे ते इंद्रायणीच्या काठी पार्क केली गाडी की 1-2 मिनिटामध्ये आपण ते मंदिरामध्ये जाऊ शकतो. अशा पद्धतीने नगर परिषदेने हे वाहनतळ बांधलं. हेतू एकच की जी भाविक आहे भाविकांची पण सोय झाली पाहिजे आणि हे नगर परिषदेला त्याचं उत्पन्न चांगल्यापैकी मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने या नगर परिषदेने करोडो रुपये खर्च करून मंडळी हे वाहनतळ बांधलं. पण या वाहनतळामधली आजची जी काही वस्तुस्थिती आहे ती काय आहे ती आपल्याला पाहायची, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. या वाहनतळावर वसुलीसाठी मी मगाशीच म्हटलं की नगर परिषदेने काही वसुली करण्यासाठी माणसं ठेवलेली आहेत, काही नगर परिषदेचीच आहेत, काही कॉन्ट्रॅक्टर आहेत. अशा पद्धतीने ते वसुली चालते. पण मित्रांनो होतंय काय नेमकी की काय म्हणतात ना, ती एक म्हण आहे मराठीमध्ये, जो राखी तळे तो चाखी पाणी. अशा पद्धतीने या वाहनतळाची अवस्था झालेली आहे. तर ज्या वेळेला वाहन इथे 4 चाकी इथं याच्यामध्ये येतं वाहनतळामध्ये येतं त्यावेळेला जे काही वाहनतळाचं टॅरिफ लावलेलं आहे, जे काही भाड्याचं जे काही टॅरिफ लावलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे तिथे आकारले जातात आणि वरून त्या ग्राहकाला पावती दिली जात नाही मंडळी.
आता ग्राहक विचार काय करतोय, तो वाहन जो मालक आहे तो काय विचार करतोय, आईला मरू दे ना, एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला पार्किंगची सोय झाली ना, चल 10 रुपये जास्त 20 रुपये जास्त हे घे, तुझ्या माथी मारतो, पण माझं वाहन इथे हे होऊ दे, काय पार्किंग होऊ दे, आणि मला छानपैकी देवाचं दर्शन माऊलींचं दर्शन घेता येईल, या पद्धतीने या विचाराने तो भाविक त्यांना पैसे देऊन टाकतो. पण भाविका, तुला मला एक सांगणं आहे की हे असं करून तू ह्या आळंदीतला भ्रष्टाचार जो आहे, जो बोकाळलेला आहे, त्याला तू साथ देतोयस एवढं मात्र नक्की, आणि तेही माऊलीच्या नावाखाली साथ देतोय. माऊलींच्या दर्शनासाठी तू आलास आणि तू तिथे पावती न घेता तुझं वाहन पार्क करतो आणि वरून जास्त पैसे देतो. ही चूक तुझी आहे भाविका. तू लढ माऊलींच्या नावाखाली, तू लढ, त्यांना नड की मी देणार नाही एवढे पैसे, कंप्लेंट कर. पण हा जो काही भ्रष्टाचार आहे तो वाढवण्याच्या पाठीमागे आपणच जबाबदार आहोत एवढं मात्र नक्की. आता बघा की दिवसा पाठीमागे या वाहनतळामध्ये साधारणतः 200 ते 400 वाहनं येतात. तेवढं उत्पन्न या नगर परिषदेला दिवसाकाठी झालं पाहिजे, कारण वसुली करणारे जे काही तिथे लोक आहेत त्यांचा पगारही कुणाला द्यायचा आहे, तर नगर परिषदेला द्यायचा आहे. एवढे पैसे त्यांना मिळाले पाहिजेत. पण ते पैसे जे काय मिळतात ते अगदी तुटपुंजे आहेत. मग हा जो काय वरचा जो पैसा आहे, त्या वरच्या पैशाचा व्यापार कसा होतो, तर हे जे काही जमा करणारे, जे काही कलेक्शन करणारी लोक आहेत, ही पैसे खिशात टाकून वरचे अगदी गब्बर झालेले आहेत. वस्तुस्थिती अशी आहे. आणि मला नवल हे वाटतं की नगर परिषद या प्रकाराकडे दुर्लक्ष का करते, कानाडोळा का करते, हा प्रश्न उपस्थित होते. आता यातील दुसरा भाग म्हणजे, हे पहिला भाग काय झाला की हे जे काही जमा करणारे, जे काही कलेक्शन करणारी मंडळी आहेत ते काही पैसे खिशात टाकतात, आणि दुसरा भाग असा आहे की तिथले जे काही गावगुंड आहेत, हे गावगुंड या पैशामध्ये भागीदार आहेत. मंडळी यांना जर पैसे द्यायचं नाकारलं तर ही मंडळी काय करतात, हे गावगुंड काय करतात की संध्याकाळी येतात हिशोबाच्या वेळी आणि जबरदस्तीने हे जे काही कलेक्शन करणारे लोक आहेत त्यांच्याकडून ते पैसे घेतात. आता याच्यामध्ये त्यांचं काहीतरी पर्सेंटेज ठरलेलं असणार आहे की जी काही रक्कम जमा झाली त्याच्या एवढे पर्सेंट मला दे वगैरे वगैरे, असं काहीतरी त्यांचं ठरलेलं असणार. तर हे गावगुंड हे नगर परिषदेचे पैसे अगदी बिंदकपणे घेऊन जातात आणि नगर परिषद याकडे कानाडोळा करते. याची गंमत वाटते. बरं, आता हे सगळं होताना तुमच्या डोक्यात एक आलं असेल की अरे मग तिथे CCTV असेल, याच्यातून काय लक्षात येत नाही का? आहे CCTV आहे, पण तो अनेक वर्षापासून बंद आहे. आता हे CCTV चालू करण्यापाठीमागे या नगर परिषद का उदासीन आहे, हा एक प्रश्न आहे. CCTV चालू करणं म्हणजे काय फार मोठं काम नाही आहे, आणि जे काही या उत्पन्नातून पैसे येतात त्या पैशातूनच तुम्हाला CCTV चालू करायचे. पण नगर परिषद जाणून बुजून याच्याकडे कानाडोळा करतंय आणि भ्रष्टाचाराला जोड देतंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मंडळी मित्रांनो, इथला बुलढाण्याचा एक भाविक आहे. तो भाविक त्याने माध्यमांना अशी माहिती दिली, ती मी तुम्हाला सांगतोय की तो भाविक ज्या वेळेला पार्किंगला तिथे गेला त्या वाहनतळावर, त्यावेळेला त्याच्याकडून टॅरिफप्रमाणे पैसे नाहीच घेतले, त्याच्यापेक्षा जास्त पैसे घेतले आणि त्याला दमदाटी केली. आता तो भाविक बुलढाण्याचा, मग त्याने हा विचार केला, अरे मरू दे, जाऊ दे, आपण एवढ्या लांबून देवदर्शनासाठी कुटुंबासहित आलोय आणि इथं येऊन 10-20 रुपयासाठी आपण कटकट घालणं चुकीचं आहे. बाबा हे घे पैसे आणि माझी गाडी पार्क करून दे. अशा पद्धतीने त्या भाविकाने पैसे दिले. बरं, पैसे दिले तर दिले, त्याला पावतीही नाही दिली. उद्या तिथे जर काही झालं, या वाहनतळावर गाडी चोरी झाली किंवा अजून काही झालं, तर याला जबाबदार कोण? मी तिथे त्या वाहनतळावर गाडी लावलेली आहे. जर माझ्याकडे पावती नाही तर माझ्याकडे पुरावा कुठून असणार? हा एक मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे चोरी झाली किंवा इतर काही झालं तर त्याला जबाबदार कोण?
मंडळी, आता आळंदीतीलच दुसऱ्या एका वाहनतळाची आपण दुर्दशा कशी झाली ते पाहणार आहोत. घेणंदकडे जाणारा जो काही मार्ग आहे त्या मार्गावर थोडं पुढं गेलं की तिथे एक वाहनतळ बांधलेलं आहे. मोठं प्रचंड करोडो रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनाने ते बांधलेलं आहे. राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंतर्गत या वाहनतळाची निर्मिती झालेली आहे. आणि ते जे काही निर्मिती झाली कशी, तर ती जी काही जागा आहे ती जागा घेण्यासाठी शासनाला करोडो रुपये द्यावे लागलेत. पुन्हा त्याच्यावर एक इमला बांधण्यासाठी किंवा वाहनतळ तयार करण्यासाठी करोडो रुपये गेलेले आहेत. त्याच्यामध्ये शौचालय किंवा डांबरीकरण किंवा इतर काही गोष्टी, या सगळ्या लाईट, CCTV, या सगळ्या सुसज्ज असलेलं हे जे वाहनतळ जी महाराष्ट्र शासनाने करोडो रुपये घालून तयार केलेलं आहे. आता या वाहनतळाची अवस्था काय आहे? या वाहनतळामध्ये अवैधरित्या दारूची विक्री होते. अनेक गावगुंडांचा तिथे वावर असतो. अनेक गावगुंडांना ती लपण्याची जागा तयार झालेली आहे. अनेक लोकांनी तिथे त्या वाहनतळावर आतमध्ये अतिक्रमण केलेलं आहे. काय ही दुर्दशा! मग महाराष्ट्र शासन असेल किंवा आळंदी नगर परिषद असेल, ही याच्याकडे कानाडोळा का करते? एक तर त्याला तुम्हाला जमत नसेल तर त्याला टाळ्या मारून टाका. नको त्या लोकांना ते वापरण्याचं किंवा इतर काही तिथे मे बी बलात्कार होतील तिथे, जर अशी अवस्था असेल. कारण अशा अवस्थेमध्ये काय झालंय की लोक त्या वाहनतळावर आपलं वाहन पार्क करायला जात नाहीत, ते उसाड पडलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये तिथे बलात्कार होऊ शकतात. मग याच्याकडे महाराष्ट्र शासन, राज्य शासन का दुर्लक्ष करतंय? आळंदीचं शासन का दुर्लक्ष करतंय? हे दिसत नाही का आळंदीला? अहो, माऊलींच्या नावाखाली एवढे पैसे कमवता. आता माऊलींच्या नावाखाली ते पैसे कमवण्याचं हे साधन आहे आणि हे साधन तुम्हाला जपता येत नाही. काय म्हणायचं तुम्हाला? ही अशी भयानक चित्र या आळंदीमध्ये तयार झालेली आहेत. आणि याच्या पाठीमागचे जे काही माझे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये ही चित्र मी अनेक बऱ्यापैकी वेगवेगळी मी उघड केलेली आहेत. आता काय होतंय की करोडो रुपये शासनाने खर्च करून एवढं जे काही वाहनतळ बांधलं, मग या वाहनतळावर कंट्रोल करणं हे शासनाला जमत नाही का? की शासन जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करतंय? प्रश्न गंभीर आहे. जाणून बुजूनच ते दुर्लक्ष करतायत असं कुठेतरी वाटतं. मित्रांनो, आता इथेच थांबतो. येणाऱ्या गुरुवारी नवीन एक व्हिडिओ घेऊन, नवीन एक सत्यघटना घेऊन तुमच्या समोर. तोपर्यंत मित्रांनो, दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल पाहत राहा. चॅनेलला सबस्क्राईब, शेअर आणि काय असेल ते सगळं करून टाका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर तुमच्या ज्या काही कमेंट आहेत त्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका.